Am I audible? Okay, mark your present fast. Okay, completed? Okay. Is my voice clear? And what about screen? Is it visible? Okay, thank you. So we are on the chapter The Maratha War of Independence. म्हणजे मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम. तर याच्यामध्ये आपण शिवाजी महाराजांनंतर शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराज जेव्हा गादीवरती बसले तो काळ पाहिला आपण. छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्ण लेसन हा जो आहे तो शिवाजी महाराजांनंतरचे जे राजे होऊन गेले, संभाजी महाराज, राजाराम महाराज, येसुबाई, राणी येसुबाई, त्याच्यानंतर राणी ताराबाई, या सगळ्यांविषयी त्यांची जी पुढची पिढी आहे त्यांच्याविषयी आपण शिकतो आहोत. तर याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा आपण राज्याभिषेक पाहिला. ते बॉर्न कधी झाले? 14 मे 1657. आणि त्याच्यानंतर त्यांची थोडीशी कारकिर्दीला कशी सुरुवात झाली, त्यांचा इंटरेस्ट कशामध्ये होता, ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये तर होताच, त्याचबरोबर ह्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या टेरिटरीज वरती अटॅक करायचे वगैरे त्याचं सुद्धा नॉलेज त्यांना मिळालं होतं. वयाच्या 17व्या-18व्या वर्षीपासूनच ते शिवाजी महाराजांच्या अंडर काम करत होते. प्रिन्स होते तरी सुद्धा ते त्यांना सगळ्या गोष्टी अवगत होत्या. त्याच वेळेला मुघलांचं म्हणजे हा जो मुघल एम्पायरचा जो आहे काबूल, औरंगजेबला काय करायचं होतं तर काबूल पासून कन्याकुमारी पर्यंत सगळं जे राज्य आहे ते त्याच्या अंमलाखाली आणायचं होतं. मुघल एम्पायर मध्ये त्याला इन्क्लूड करून घ्यायचं होतं. त्यामुळे त्याचं ड्रीम जे होतं की डिस्ट्रॉय मराठा स्टेट कम्प्लिटली, मराठा स्टेट जे आहे ते कम्प्लिटली उद्ध्वस्त करायचं असं त्याचा विचार होता. पण संभाजी महाराजांचा जो व्हॅलर होता म्हणजे पराक्रम होता, त्या पराक्रमामुळे त्याचं हे स्वप्न धुळीला मिळालं होतं आणि ही वॉज लाईक फ्रस्ट्रेटेड. तो एकदा फ्रस्ट्रेट होऊन त्याने त्याची टर्बन जी आहे ती सुद्धा जमिनीवर टाकली होती है ना, ते आपण पाहिलं होतं लास्ट लेक्चर मध्ये. त्याच्यानंतर कॅम्पेन अगेन्स्ट सिद्धी, सिद्धीच्या विरोधात कसं संभाजी महाराजांनी कॅम्पेन केलं. जंजिरा किल्ला होता सिद्धीकडे आणि पण ते कॅम्पेन मध्येच सोडून त्याला, कारण मुघलांनी इकडून दुसऱ्या मार्गाने अटॅक केल्यामुळे त्यांना ते कॅम्पेन मध्येच सोडावं लागलं, अबॅन्डन करावं लागलं. त्याचप्रमाणे कॅम्पेन अगेन्स्ट पोर्तुगीज, गोव्याचे पोर्तुगीज जे आहेत त्यांच्या विरोधात पण संभाजी महाराज मध्ये पाहिलंय. पण ती गोव्याची परत कुतुबशाहीचा शेवट कसा झाला तर संभाजी महाराजांना एम्पेरर आहे औरंगजेब त्याला तर पॉसिबल नव्हतं. मग त्याने काय केलं, आपला जो मोर्चा आहे तो
आदिलशहा आणि कुतुबशहाकडे वळवला. आदिलशहा, व्हॉइस इज ब्रेकिंग. ओके, मी क्लास लिव्ह करून परत जॉईन करते. वेट अ मिनिट. Am I audible? Now clear. Okay. द एंड ऑफ आदिलशाही अँड कुतुबशाही हे आपण लास्ट लेक्चर मध्ये पाहिलं होतं. आठवतंय सगळ्यांना? तर औरंगजेबने आपला मोर्चा जो आहे तो आदिलशहा आणि कुतुबशहाला हरवण्याकडे वळवला होता आणि त्यांनी हरवलं पण. अशा प्रकारे आपली जी पॉवर आहे, औरंगजेबने पॉवर आहे ती आपली वाढवली होती. आदिलशहा आणि कुतुबशहाला हरवून त्यांचं जे साम्राज्य आहे ते जोडून घेतलं होतं स्वतःच्या राज्याला, एम्पायरला. त्याच्यामुळे मग त्याने त्याची पॉवर ऑब्व्हियसली वाढली होती. आणि आता संभाजी महाराजांना लढा देणं थोडंसं अवघड झालं होतं, कारण की हंबीरराव मोहिते जे आहेत ते सुद्धा मारले गेले होते एन्काउंटरमध्ये. त्याच्यानंतर आपण पाहिलं ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ संभाजी महाराज. संभाजी महाराजांचं प्रशासन कसं होतं. युद्धामध्ये वगैरे तर ते पराक्रमी शूरवीर होतेच, पण त्यांचं प्रशासन कसं होतं. तर त्यांनी जे छत्रपती शिवाजी महाराजांची लेगसी आहे ती पुढे कंटिन्यू केली होती. जस्टिस आणि रेव्हेन्यू सिस्टीम, त्याचबरोबर जे लोकांना त्रास देत, लँडलॉर्ड्स म्हणजे जमिनीचे मालक, त्यावेळेला असं हे असायचं ना, खूप जमीन ज्यांच्याकडे असायची, जमिनीचे मालक जे असायचे ते समोरच्या म्हणजे असे त्यांची चाकरी करत लोक, प्रजा जी आहे, मग त्यांना व्याजाने पैसे देणं किंवा असं असे काम करत. तर मग हे लँडलॉर्ड जर आणि त्यांनी पैसे परत नाही केले तर त्यांना खूप त्रास देत, त्यावेळेला हॅरॅस करत. म्हणजे असे जर लोक असतील तर ते सिव्हिअरली पनिश करत. त्याचबरोबर स्वराज्याच्या विरोधात कोणी बंड केला, रिबेल केलं तर त्यांना सुद्धा ते पनिशमेंट देत. त्याचबरोबर संभाजी महाराजांना खूप सगळ्या लँग्वेजेस येत होत्या, जसं की संस्कृत सोबतच बाकी सगळ्या लँग्वेजेस सुद्धा त्यांना येत होत्या. त्याचबरोबर त्यांचं पॉलिटीवरचं बुक आहे, गिस्ट म्हणजे ग्रंथ आहे बुद्धभूषणम. त्याच्यानंतर डायरेक्ट संभाजी महाराजांची डेथ कशी झाली हा आपण पाहिला होता पार्ट पाहिला होता. औरंगजेब वॉज ट्राईंग व्हेरी हार्ड टू डिफीट संभाजी महाराज. ही हॅड प्लेस्ड मुकब्बर खान इन चार्ज ऑफ कोल्हापूर. मग मुकब्बर खानला कळलं की संभाजी महाराज जे आहेत ते संगमेश्वर मध्ये आहे, आणि मग त्या ठिकाणाला छापा घातला आणि संभाजी महाराजांना त्याने पकडलं. आणि संभाजी महाराजांना त्याच्यानंतर खूप त्रास सहन करावा लागला. त्या लोकांनी खूप त्रास दिला त्यांना, आणि शेवटी त्यांना मरण पत्करावं लागलं. ब्रुटली, ही वॉज ब्रुटली पुट टू डेथ. ब्रुटली म्हणजे फार धीरोदत्तपणे त्यांनी ते सामोरे गेले मरणाला. खूप क्रूरपणे त्यांची हत्या करण्यात आली. बघा कधी 11 मार्च 1689, म्हणजे 1657 टू 1689, ओनली 32 इयर्स एज होतं त्यांचं. वयाच्या 32व्या वर्षी त्यांना मरण आलं होतं संभाजी महाराजांना.
फक्त त्यांचा जो लाईफ स्पॅन होता 32 इयर्सचा होता. शिवाजी महाराजांचा मला वाटतं 56 to 57 इयर्सचा होता, पण संभाजी महाराजांचा फक्त 32 इयर्सचा होता. ओके, आता संभाजी महाराजांनंतर ऍक्च्युली संभाजी महाराजांचे पुत्र शाहू हे राजा बनायला पाहिजे होते, पण त्यावेळेला महाराणी येसूबाई ज्या आहेत संभाजी महाराजांच्या पत्नी, त्या एवढ्या उदार मनाच्या होत्या, काइंड होत्या त्या, की त्यांनी त्यांचे म्हणजे संभाजी महाराजांचे छोटे भाऊ जे आहेत राजाराम महाराज, तर ना छत्रपती आता औरंगजेब मराठा संभाजी महाराज पण मरण पावले होते, त्यामुळे आता हरवणं सोपं आहे. रायगडावरती वेढा देण्यास सांगितलं. आणि त्याच वेळेला तिथे कोण कोण राहत होतं तर राजाराम महाराज, त्यांची पत्नी ताराबाई, त्याचनंतर संभाजी महाराजांची वाईफ येसूबाई आणि सन शाहू, हे सगळे राहत होते. आणि त्यांच्यासाठी हे सगळं रिस्की होतं, राहणं रिस्की होतं. हे जे फॅमिली होती तर हे राजघराण्याला एकत्र राहणं मुश्किल होतं. मग त्यामुळे त्यांनी काय केलं, राजाराम महाराजांना जिंजीला पाठवलं राणी येसूबाईंनी. आणि महाराणी येसूबाईंनी सुद्धा बरेच कामं केलेले, जसं की राजाराम महाराज लिव्स फॉर जिंजी. म्हणजे या पॅराग्राफ मध्ये आपण पाहिलं की राजाराम महाराज जे ते रायगडावरून जिंजीला गेले, कारण की जिंजी हा किल्ला असा होता जो म्हणजे इझिली जिंकण्यासारखा नव्हता, शत्रूला इझिली जिंकण्यासारखा नव्हता. त्यामुळे त्यांचे जे साथीदार आहेत निराजी खांदोबल्लाल, प्रल्हाद निराजी खांदोबल्लाल, रूपाजी भोसले, आणि हे सगळे मिळून जिंजीला गेले. ओके, क्लिअर? व्हॉइस इज ब्रेकिंग, आवाज येत नाही का स्टुडंट्स? व्हॉइस इज ब्रेकिंग. Okay, who have a problem, please check your network or change your place. I have also changed my place. Now my voice is clear. Okay. The movement of Marathas. आता मराठ्यांनी कशा चळवळी केल्या? राजाराम महाराज तर जिंजीला गेले, संभाजी महाराज मरण पावले. आता बराचसा रायगडावरचा कारभार येसूबाई पाहत होत्या. ते पण आपण पाहिलं होतं, येसूबाईंनी सगळी रायगडाची जबाबदारी सांभाळली होती. आणि रायगडाचं प्रशासन आहे तर त्या बघत होत्या. महाराणी येसूबाई त्या सुद्धा शूरवीर पराक्रमी होत्या. त्यांचा स्वतःचा एक स्टॅम्प सुद्धा संभाजी महाराजांनी बनवून दिला होता त्यांना. तर जे प्रशासनाचे काम होते, प्रशासनामधले जे महत्वाचे निर्णय होते त्या येसूबाई घेत, त्यामुळे त्यांचा स्टॅम्प पण होता. म्हणजे एखादा महत्वाचा निर्णय झाला की आपण कसं स्टॅम्प करतो, म्हणजे शिक्का मारतो. ऑफिसेसमध्ये आपण बघितलं असेल, शिक्का मारतो, म्हणजे त्यांचा स्वतःचा एक स्टॅम्प होता. द मुवमेंट ऑफ द मराठाज. इट वॉज डिफिकल्ट टू डिफेंड द रायगड फोर्ट अगेन्स्ट द माइट ऑफ द मुघल्स. आता माइट म्हणजे काय तर सामर्थ्य. मुघलांचं जे सामर्थ्य होतं, शक्ती होती मुघलांची, त्याच्या पुढे रायगड फोर्टच्या विरोधात ते रायगडला म्हणजे डिफेंड करणं, सुरक्षित ठेवणं अवघड होतं. मुघलांपासून सुरक्षित ठेवणं आता अवघड झालं होतं, कारण संभाजी महाराज पण नव्हते, राजाराम महाराज पण जिंजीकडे गेले होते. तर आता अवघड झालं होतं. आणि मुघलांची
शक्ती तर फार, हा जो औरंगजेब होता त्याचं एम्पायर खूप मोठी होती, पॉवर त्याची जास्त होती. द मुघल्स कॅप्चर्ड रायगड इन नोव्हेंबर 1689 अँड अरेस्टेड महाराणी येसुबाई अँड शाहू. तर त्यांनी, मुघलांनी जो आहे तो रायगड किल्ला जिंकून घेतला 1689 मध्ये. रायगड किल्ला जिंकून घेतला आणि महाराणी येसुबाई आणि शाहू महाराजांना त्यांनी अटक केली, अरेस्ट केलं. While going to Jinji, Rajaram Maharaj had assigned the duty to fight against the Mughals to Ramachandra Pant Amatya, Shankarji Narayan Sachiv, संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव. मग ते राजाराम महाराज जेव्हा जिंजीला, आता रायगड म्हणजे ते छत्रपती होते, त्यावेळेला कुणीतरी मागे साथीदार पाहिजेत. रायगड इकडचा जो एरिया आहे रायगडाच्या सांभाळणारे सुद्धा त्याचे Ma'am, voice is not coming. ही जी परिस्थिती झाली होती ती व्हॉइस इज ब्रेकिंग. ओके, तर नेक्स्ट पॅराग्राफ आहे ना, कोणीतरी रीड करा, बघूया आपण. कोण रीड करेल? ओके, दीपिका रीड कर. Hello, ma'am. हाँ, yes, Deepika. From the Maratha point of view, the situation was critical. Aurangzeb had enticed many Maratha Sardars to his side by giving them watans and jagirs. Rajaram Maharaj also used the same tactics to thwart the Mughal plans. It was promised that if a Maratha Sardar captured Mughal territory, it would be given to him as a jagir. Due to this promise, many capable Maratha Sardars came forward. They started invading the Mughal territory with vigor and defeated Mughal generals. Santaji and Dhanaji were at the forefront in these actions. Against their surprise attacks and guerrilla tactics, the enormous amount of war material and heavy artillery of Mughals were of little use. The Mughal forces were at their wits' end. On one occasion, Santaji Ghorpade and Vithoji Chauhan even cut and carried away the golden pinnacle of the emperor's oven tent in a surprise attack. ओके, वेट दीपिका, तुझा आवाज क्लिअर येतोय मला. माझा आवाज येतोय का सगळ्यांना? आता येतोय आवाज सगळ्यांना? ओके. तर रायगडावरती रायगडाची जबाबदारी आहे ती राजाराम महाराजांनी जाता जाता या सगळ्यांवरती दिली होती. तर मराठ्यांच्या दृष्टीने काय होतं, तर परिस्थिती खूप क्रिटिकल होती, कारण औरंगजेबाचं साम्राज्यच खूप मोठं होतं, त्याची शक्तीच खूप जास्त होती. त्यामुळे त्याला हरवणं आता थोडंसं अशक्य झालं होतं मराठ्यांना. औरंगजेब had enticed many Maratha Sardar to his side by giving them watans and jagirs. औरंगजेबाने कशा टॅक्टिक्स केल्या होत्या बघा. त्याने काय केलं की मराठ्यांना, मराठी सरदार जे होते त्यांना लालच दिली होती, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, एंटाईज केलं होतं, म्हणजे लोभ दिला होता की तुम्ही जर माझ्या साईडने आले तर मी तुम्हाला वतन्स आणि जागीर देईन. तर आपल्या बाजूने वळवण्यासाठी त्याने त्यांना वतन म्हणजे जमिनी किंवा जागीर बक्षिस देणे चालू केलं होतं. आणि अशा प्रकारे एक एक करून मराठा सरदार जे आहेत ते मुघलांकडे वळू लागले. तर साहजिकच आपली शक्ती कमी होत चालली होती, मराठ्यांची शक्ती कमी व्हायला लागली होती.
राजाराम महाराज ऑल्सो यूज द सेम टॅक्टिक्स टू थ्रॉट द मुघल प्लॅन्स. थ्रॉट म्हणजे काय? थ्वार्ट म्हणजे हे जे तंत्र आहे, म्हणजे हा जो त्यांनी आयडिया हे केली होती, तर ती मोडून काढण्यासाठी राजाराम महाराजांनी सुद्धा सेम टॅक्टिक्स अप्लाय केल्या. म्हणजे त्यांनी सुद्धा मुघल सरदार जे होते, मराठा सरदार होते, त्यांना प्रॉमिस केलं की मुघल टेरिटरी जो जो जिंकून देईल मुघलांचा प्रदेश, तो त्यांना जागीर बक्षीस म्हणून दिला जाईल त्या सरदारांना. असं राजाराम महाराजांनी मराठा सरदारांना सांगितलं की तुम्ही मुघलांवरतीच अटॅक करा आणि मुघल प्रदेशामधला जो जो भाग जिंकला जाईल तो त्यांना त्यामुळे काय झालं, मराठा सर voice is breaking. मुघलांबरोबर दे स्टार्टेड इन्व्हाडिंग. ओके, मी चेक करते परत. हॅलो, मी नंतर स्क्रीन शेअर करते स्टुडंट्स. आता जो पॅराग्राफ आपण रीड केलेला आहे तो मी एक्सप्लेन करते पहिल्यांदा. मग मराठा सरदार बक्षीस मिळणार या लालसेने पुढे आले आणि दे स्टार्टेड इन्व्हाडिंग द मुघल टेरिटरी अँड विगर अँड डिफिटेड मुघल जनरल्स. आणि त्यांनी इन्व्हाडिंग म्हणजे आक्रमण करायला सुरुवात केली. मुघल प्रदेशावरती त्यांनी आक्रमण करायला सुरुवात केली आणि विथ विगर म्हणजे तीव्रतेने आक्रमण केलं आणि मुघल जनरल्सला त्याने डिफीट केलं, हरवलं. संताजी अँड धनाजी वेअर ॲट फोर फ्रंट इन दिस ऍक्शन. संताजी घोरपडे आणि धनाजी हे आता आपण बघितले होते सरदार, ते सगळ्यात पुढे होते. अगेन्स्ट देअर सरप्राईज अटॅक अँड ग्युरिला टॅक्टिक्स. म्हणजे सरप्राईज अटॅक करायचे ते मुघल साम्राज्यावरती, अचानकपणे हल्ले करायचे किंवा ग्युरिला टॅक्टिक्स यूज करायचे, म्हणजे गनिमी कावा, म्हणजे शत्रूला फसवायचं थोडक्यात आणि नंतर त्याच्यावरती हल्ला करायचा. शत्रूला वेगळंच काहीतरी भासवायचं आणि नंतर त्याच्यावरती अटॅक करून तो भाग आपल्या काबीज करून घ्यायचा, म्हणजे त्याला बोलतात गनिमी कावा. म्हणजे थोडक्यात समोरच्याला फसवण्याच्या अशा काही टॅक्टिक्स यूज करायच्या आणि युद्ध जिंकायचं. द इनॉर्मस अमाऊंट ऑफ वॉर मटेरियल अँड हेवी आर्टिलरी ऑफ द मुघल वेअर ऑफ लिटिल यूज. म्हणजे हे सगळे सरदार, आपले मराठा सरदार इतके पराक्रमी होते की इनॉर्मस अमाऊंट ऑफ वॉर मटेरियल म्हणजे हे सगळं युद्धाचं जे मटेरियल होतं, युद्ध मटेरियल जे होतं सगळं हेवी आर्टिलरी, दारुगोळा, लष्कर, हे जे आर्टिलरी वगैरे होती, तर त्याचा काहीच, मुघलांकडे एवढं सगळं होतं पण त्याचा काहीच उपयोग होत नव्हता. कारण हे सरदार जे होते ते शूरवीर होते. त्यांनी ग्युरिला टॅक्टिक्स, सरप्राईज अटॅक असं सगळं करून मुघलांना हरवण्यास चालू केलं होतं. द मुघल फोर्सेस वेअर ऍट देअर विट्स. आणि मुघलचे जे शक्ती होती मुघलांची, ती आता विट्स म्हणजे सळो की पळो करणे, है ना, खूप त्रास देणे, वैतागणे, फ्रस्ट्रेट होणे. तर मुघल जे आहे ते आता फ्रस्ट्रेट व्हायला लागले होते. ऑन द ऑकेजन संताजी घोरपडे अँड विठोजी चव्हाण इवन कट अँड कॅरीड अवे द गोल्डन पिनॅकल ऑफ द एम्पायरर्स ओन टेंट इन अ सरप्राईज अटॅक. एकदा विठोजी चव्हाण आणि संताजी घोरपडेनी औरंगजेबाचा जो टेंट होता, तंबू होता, युद्धाच्या ठिकाणी तंबू बांधले जायचे त्यावेळेला,
त्यांना राहण्यासाठी. म्हणजे दिवसभर युद्ध करून मग तंबूत राहत असत ते लोक ना. तर मग तो जो सोनेरी मुकुट होता वरती, पिनॅकल काय म्हणतात त्याला, कळस होता, कळस, गोल्डन कळस जो होता, सोन्याचा कळस एम्पेररच्या तंबूवरचा, तो त्यांनी काढून नेला होता. अशा प्रकारे त्यांनी इतका म्हणजे एम्पेररला त्रास दिला होता. कोण रीड करेल आता? ओके प्रथमेश, रीड. हॅलो मॅम. येस प्रथमेश. जंजीला वेढा. रायगड ताब्यात घेतल्यावर बादशहाने जुल्फिकार खानाला दक्षिणेस जंजीच्या स्वारीवर पाठवले. त्यांनी जंजीला वेढा घातला. मराठ्यांनी जंजीचा किल्ला जवळजवळ 8 वर्ष निकालाने लढवला. संताजी व धनाजी यांनी वेढा घेतलेल्या मुघल सेनेवर बाहेरू न पाखर हल्ले चढवले. अखेरीस राजाराम महाराज वेढ्यातून बाहेर पडून महाराष्ट्रात परतले. त्यानंतर जुल्फिखानाने जंजीचा किल्ला जिंकून घेतला. राजाराम महाराज परत आल्यामुळे मराठ्यांचा जोर अधिकच वाढला. त्यांनी मुघलांच्या ताब्यातील खानदेशी, वराड, बागलान या प्रदेशावर हल्ले चढवले. राजाराम महाराजांनी आपल्या समंजस वृत्तीने आणि टीचर ते का लिहिले? मुत्सद्देगिरीने संताजी व धनाजी यांच्यासारखे शेकडो मराठा वीर तयार केले. त्यांच्यात स्वराज्य रक्षणाची प्रेरणा निर्माण करून मोलाची कामगिरी पार पाडली. परंतु हे सर्व घडत असताना 2 मार्च 17,000 मध्ये राजाराम महाराजांचे अल्पशा आजाराने सिंहगडावर निधन झाले. ओके ओके, वेट. सेज ऑफ जिंजी म्हणजे जिंजीला वेढा. आता रायगड तर ताब्यात घेतला होता औरंगजेबाने. आता त्याने काय केलं तर जिंजीला वेढा घालण्याचं ठरवलं. म्हणजे जिंजी पण आता त्याला ताब्यात घ्यायचा होता, कारण राजाराम महाराज हे जिंजीला होते. आपण मगाशी पाहिलं की राजाराम महाराज रायगडावरून निघून जिंजीला आले होते. तर जुल्फिकार खानला त्याने परत जिंजीच्या कॅम्पेनसाठी पाठवलं आणि त्याने जिंजी किल्ल्याला वेढा दिला. हा जो जुल्फिकार खान आहे त्याने वेढा दिला. द मुघल सोल्जर्स वेअर सो स्केर्ड ऑफ धनाजी दॅट व्हेन देअर हॉर्स बाउलकेड व्हाईल ड्रिंकिंग वॉटर दे वुड से व्हाय डू यू सी धनाजी इन द वॉटर. म्हणजे मुघल सोल्जर, मुघलांचं जे सैन्य होतं तर ते धनाजी सरदार होते आपले, ज्यांनी तो गोल्डन पिनॅकल काढून नेला होता. तर त्याला एवढे घाबरले होते ते की ते त्यांच्या घोड्याला म्हणत, त्यांचा जो बाउलकेड नावाचा घोडा होता त्याला, तो जेव्हा पाणी पित असत तेव्हा ते त्याला मजेने म्हणत की तुला ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये सुद्धा धनाजी दिसतोय का. म्हणजे एवढं धनाजीचं सगळ्यांना टेन्शन आलं होतं. म्हणजे ते शूरवीर होते, ते पराक्रम गाजवत होते. त्यामुळे धनाजीची त्यांना भीती बसली होती त्या सैनिकांना, मुघल सोल्जर्सला. Marathas defeated the fort bravely for nearly 8 years. मराठ्यांनी हा जो जिंजीचा किल्ला आहे तो जवळजवळ 8 वर्षापर्यंत धाडसाने सुरक्षित ठेवला होता. The Mughal forces engaged in the siege were fiercely attacked from outside by Santaji and Dhanaji.
मग जेव्हा मुघल सैन्य वेढा देत होतं, आपल्या जिंजी किल्ल्याला वेढा देण्यात बिझी होतं, त्यावेळेला संताजी धनाजींनी बाहेरून अटॅक करायला सुरुवात केली. जो वेढा आहे त्याच्या बाहेरून अटॅक करून ते जे वेढा घालणारे सैनिक आहेत त्यांना केले. राजाराम महाराज एस्केप थ्रू द सेज, आणि अशा पद्धतीने बाहेरून वेढ्याला अटॅक देऊन तिथून सुद्धा राजाराम महाराजांना त्यांनी पळवलं, त्या वेढ्यातून बाहेर पडण्यास मदत केली. अँड रिटर्न टू महाराष्ट्र, आणि ते तिथून परत महाराष्ट्रामध्ये परत आले राजाराम महाराज. लेटर जुल्फिकार खान कॅप्चर्ड द फोर्ट ऑफ जिंजी, आणि जेव्हा राजाराम महाराज आले परत त्यावेळेला जुल्फिकार खानने तो किल्ला जिंजीचा किल्ला ताब्यात घेतला होता स्वतःच्या. राजाराम महाराज पळाले, नाहीतर त्या किल्ल्यामध्ये असते तर राजाराम महाराजांना सुद्धा अटक झाली असती. जिंजी किल्ल्यामधून ते फरार होण्यात यशस्वी झाले होते. द रिटर्न ऑफ राजाराम महाराज टू महाराष्ट्र गेव अ बूस्ट टू द मराठा ऍक्टिव्हिटी. आता मराठ्यांची जी ऍक्टिव्हिटीज आता वाढल्या होत्या, दुसरे जे मराठी सरदार होते त्यांना सुद्धा असं वाटत होतं की राजाराम महाराज एवढं आपल्या देशासाठी, स्वराज्याच्या रक्षणासाठी एवढं कार्य करतायत, जिंजीमधून ते इकडे फरार झाले, इतकं म्हणजे पराक्रम करून त्यांना जिंजीला वेढा दिलेला असताना सुद्धा एवढ्या कष्टाने ते आपल्या देशासाठी ते इकडे पळून आले. मग सगळे मराठा कामगारांना आता प्रेरणा मिळत होती, बूस्ट मिळत होता, प्रोत्साहन मिळत होतं. म्हणजे बाकीचे मराठी सरदार आहेत त्यांना सुद्धा असं वाटायला लागलं की म्हणजे हा जो राजा जो आहे तो मराठ्यांच्या रक्षणासाठी एवढं कार्य करू शकतो, तर आपण का नाही ना. मग त्यामुळे प्रोत्साहन मिळत होतं मराठ्यांना. द मराठाज अटॅक द मुघल टेरिटरीज ऑफ खानदेश, वराड अँड बागलान. तर मराठी सरदार जे आहेत त्यांनी खानदेश, वराड, बागलान ह्या प्रदेशावरती मुघल साम्राज्यावरती अटॅक केला. त्याच्यानंतर राजाराम महाराज इन्स्पायर्ड 100 ऑफ ब्रेव्ह मराठा वॉरियर्स लाईक संताजी अँड धनाजी विथ हिज अंडरस्टँडिंग नेचर अँड स्टेट्समॅनशिप. म्हणजे राजाराम महाराजांनी 100 ऑफ मराठा वॉरियर जे आहेत, योद्धा जे आहेत मराठ्यांचे, त्यांना प्रेरणा दिली होती की आपण आपल्या स्वराज्याचं रक्षण केलं पाहिजे, औरंगजेबाच्या गुलामगिरीतून आपली सुटका झाली पाहिजे. अशा प्रकारचं त्यांना इन्स्पायर करायचं काम करत असत राजाराम महाराज. त्यामुळे थाउजंड्स ऑफ सरदार जे आहेत, हजारो सरदार आता ह्याच्या विरोधात, औरंगजेबाच्या विरोधात लढण्यासाठी तयार झाले होते. विथ राजाराम महाराज अंडरस्टँडिंग नेचर अँड स्टेट्समॅनशिप. म्हणजे त्यांचं नेचर कसं होतं, समजूतदारपणाचं होतं, समोरच्याला कसं समजून सांगायचं याचे स्किल्स होते त्यांच्यामध्ये. आणि स्टेट्समॅनशिप म्हणजे मुत्सद्देगिरी होती, हुशार होते ते. आपल्या राज्यातल्या लोकांना औरंगजेबाच्या बाजूने जाण्यापासून कसं रोखायचं, त्यांच्या औरंगजेबाच्या विरोधात कसं लढा द्यायचा, त्यासाठी ते त्यांना नेहमीच प्रेरणा देत असत. ही मोटिवेटेड देम टू प्रोटेक्ट स्वराज अँड thus परफॉर्म अ व्हेरी व्हॅल्युएबल टास्क. हे स्वराज्याला प्रोटेक्ट करण्यासाठी, स्वराज्य रक्षणासाठी ते नेहमीच लोकांना मोटिवेट करत, उद्युक्त करत, मराठी लोकांना. बट इवन ॲज ऑल धिस वॉज टेकिंग प्लेस, राजाराम महाराज डाईड ऑन 2 मार्च 1700. तर राजाराम महाराज कधी मृत्यू पावले? 1700 मध्ये, आफ्टर द शॉर्ट पिरियड ऑफ इलनेस. म्हणजे त्यांना एक काहीतरी आजार झाला होता, त्या आजारात त्यांचं निधन झालं. तर 1670 ला त्यांचा जन्म झाला होता राजाराम महाराजांचा. म्हणजे 1670 to 1700 म्हणजे ते सुद्धा 30 इयर्स जगले फक्त. त्यांचं सुद्धा एज फक्त 30 वर्ष होतं. संभाजी महाराजांचं 32 आणि यांचं 30. बघा, एवढ्या कमी वयामध्ये त्यांना मरण पत्करावं लागलं होतं. ओके, आपलं खाली चालू आहे. तेजल, तेजल आहे का? नेक्स्ट पार्ट रीड करतो का?
तेजल इज अ गर्ल और बॉय? तेजल. Read next part. राजाराम महाराज विचारी आणि मनमिलावू स्वभावाचे होते. मराठी राज्यातील सर्व कतबगार माणसांच्या त्यांनी एकत्र आणले, त्यांची एकजूट केली व त्यांच्यात चैतन्य निर्माण केले. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 11व्या वर्षी त्यांनी औरंगजेबाला मोठ्या धैर्याने व चिकाटीने ठळक दिले. अत्यंत ठिकाणी समस्ती स्वराज्याचे रक्षण ही राजाराम महाराजांची सर्वात मोठी कामगिरी होय. या सत्कार गो सरदेसाई यांची छत्रपती राजाराम यांचे वर्णन करताना स्थिरबुद्धीत या विशेषणाचा उपयोग केला आहे. त्यांनी केलेला हा उल्लेख संपूर्ण यथार्थ वाटतो. तुमच्या ओके. परिसरातील विविध आवाज नाही येत आहे. परिसरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्यास महिलांची मुलाखत घ्या. ओके, थांब आपण आधी हे समजून घेऊ. म्हणजे राजाराम महाराजांची डेथ झाली, त्यांना काहीतरी आजार झाला होता आणि त्याच्यामध्ये ते मरण पावले. त्याच्यानंतर राजाराम महाराज कसे होते ते दिलेले. तर राजाराम महाराज वॉज थॉटफुल आणि काइंड हार्टेड, म्हणजे दुसऱ्यांचा नेहमीच ते विचार करत. थॉटफुल आणि काइंड हार्टेड होते, म्हणजे दयाळू होते. ही ब्रॉट टुगेदर ऑल द कपॅबल पीपल इन द मराठा एम्पायर, म्हणजे त्यांनी एवढ्या लोकांना प्रेरणा दिली की आपण पाहिलं की ते अंडरस्टँडिंग नेचरचे होते, स्टेट्समॅनशिप होती त्यांच्यामध्ये, म्हणजे मुत्सद्देगिरी होती, म्हणजे ते हुशार होते, बुद्धिमान होते. तर त्यांनी ही ब्रॉट टुगेदर ऑल द कपेबल पीपल इन द मराठा एम्पायर, म्हणजे मराठा साम्राज्यातले सगळे जे योद्धा आहेत, कपॅबल म्हणजे जे शक्य आहे ज्यांना मुघलांच्या विरोधात लढाई करणं, असे सगळे कपॅबल पीपल त्यांनी एकत्र आणले. ही युनायटेड देम क्रिएटेड अ न्यू एन्थुझियाझम अगेन अमॉंग्स देम, म्हणजे ह्या सगळ्यांना एकत्र आणलं आणि सगळ्यांमध्ये एक स्वराज्याविषयी उत्साह निर्माण केला. आफ्टर द डेथ ऑफ संभाजी महाराज ही फॉट अगेन्स्ट औरंगजेब फॉर 11 years विथ ग्रेट करेज अँड टेनॅसिटी, म्हणजे खूप संभाजी महाराज गेले त्याच्यानंतर 11 वर्ष त्यांनी खूप धाडसाने आणि टेनॅसिटी म्हणजे काय तर पराक्रम म्हणू शकतो आपण. मला सांगा बरं मराठी मीडियम स्टुडंट्स. दृढता म्हणजे एक पक्का विश्वास असणे. तर खूप त्यांनी प्रखर असा लढा दिला, धाडस दाखवलं संभाजी महाराजांनंतर 11 वर्ष. So Rajaram Maharaj's great achievement is that he protected Swaraj in those extremely difficult times, म्हणजे एक्स्ट्रीमली डिफिकल्ट टाइम म्हणजे खूप अशा अवघड परिस्थितीमध्ये त्यांनी आपला जो महाराष्ट्र आहे, मराठा साम्राज्य आहे, त्यांना प्रोटेक्ट केलं होतं. तो काळ खूपच डिफिकल्ट होता. म्हणजे संभाजी महाराज गेले होते, शिवाजी महाराज गेले, त्याच्यानंतर आदिलशहा, कुतुबशहा हे सगळे एकत्र आले होते, औरंगजेब, आणि त्याची पॉवर खूप जास्त होती औरंगजेबाची. आणि
तरी सुद्धा त्यांनी धाडसाने लढा दिला होता आणि आपल्या स्वराज्याचं रक्षण केलं होतं. व्हाईल डिस्क्रायबिंग राजाराम महाराज, नोटेड हिस्टोरियन रिया सत्कार, एक रिया सत्कार जी.एस. सरदेसाई नावाचा एक इतिहासकार आहे, त्याने स्थिर बुद्धी असं सांगितलंय यांच्याविषयी. राजाराम महाराजांना ते स्थिर बुद्धी म्हणतात. म्हणजे स्थिर बुद्धी म्हणजे कसं, एक वन लेवल हिडेड, म्हणजे एक लेवल बुद्धिमान म्हणू शकतो आपण. नॉर्मल जे बुद्धिमान लोक असतात त्यांच्यापेक्षा ते एक लेवल जास्तच होते असं त्यांना म्हणायचंय, की लेवल हिडेड, एक लेवल जास्त बुद्धिमान होते, ते स्थिर बुद्धी होते. ही कॅनॉट बी डिस्क्राईब इन बेटर वर्ड दॅन दिस, म्हणजे ह्याच्यापेक्षा चांगला वर्ड त्यांच्यासाठी असू शकत नाही. लेवल हिडेड किंवा स्थिर बुद्धी. त्याच्यानंतर महाराणी ताराबाई. राजाराम महाराजांची पत्नी जी आहे, आता राजाराम महाराज गेल्यानंतर सगळी जबाबदारी आता ताराबाईंवर आली. तर ताराबाई आणि येसुबाई, तर त्यातल्या ताराबाई ज्या आहेत त्यांनी ती जबाबदारी कशी पार पाडली, त्यांनी सुद्धा स्वराज्यासाठी खूप मोलाची कामगिरी केली होती. सगळ्याच म्हणजे ह्या वुमेन होत्या, मेन होते फॅमिलीतले, प्रत्येकाने स्वराज्यासाठी लढा दिला होता. आफ्टर द डेथ ऑफ छत्रपती राजाराम महाराज, औरंगजेब थॉट दॅट ही हॅड वॉन द वॉर अगेन्स्ट द मराठा. आता तर औरंगजेबाला आता खूप घरामध्ये, तर आता मराठा वॉर तो औरंगजेब जिंकत मॅम व्हॉइस इज छोट्या नॉट मोठ्या कमिंग. लढायात वाईफ ऑफ राजाराम महाराज केम फॉरवर्ड. ओके, नो व्हॉइस. आवाज येतोय का आता? कधी कधी स्क्रीन शेअर केल्यावरती प्रॉब्लेम होतोय. ठीक आहे, आधी ती रीड करतो हॅलो. नेक्स्ट पार्ट, तोपर्यंत माझं नेटवर्क क्लिअर होईल. महाराणी Yes, आदिती. ताराबाई. छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबला वाटले की आपण संघर्ष जिंकला. परिस्थिती मात्र उलट होती. औरंगजेब लढायांमागून लढाया जिंकत होता, पण त्याला युद्ध मात्र जिंकता येत नव्हते. अत्यंत विपरीत परिस्थितीत स्वराज्याचे नेतृत्व करण्यास राजाराम महाराजांच्या कर्तबगार पत्नी महाराणी ताराबाई पुढे आल्या. मुघल इतिहासकार खाफी खान याने महाराणी ताराबाईंचे वर्णन पुढील शब्दात केले आहे. ती बुद्धिमान आणि शहाणी होती. सैन्याची व्यवस्था आणि राज्यकारभार या बाबतीत नवऱ्याच्या हयातीतच तिचा मोठा लौकिक झाला होता. छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी ताराबाईंनी आपल्या सरदारांच्या सहाय्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याचा संघर्ष नेटाने पुढे चालू ठेवला. औरंगजेबाने सातारा, पन्हाळा ही मराठ्यांची ठिकाणे जिंकली, तर मराठ्यांनी मुघलांच्या मध्य प्रदेश, गुजरात या प्रदेशात धडक मारली. ताराबाईंनी युद्धाचे क्षेत्र विस्तारले. कृष्णाजी सावंत, खंडेराव दाभाडे, धनाजी जाधव, नेमाजी शिंदे हे सरदार महाराष्ट्राबाहेर मुघलांविरुद्ध संघर्ष करू लागले. युद्धाचे पारडे बदलत चालल्याची ही खूण होती. ओके ओके आदिती, वेट. तर राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला वाटलं होतं की आता आपण ही जवळजवळ सगळी लढाई जिंकलीच होती. पण औरंगजेब छोटे मोठ्या लढाया जिंकत होता, पण त्याला हे जे मोठं युद्ध होतं, पूर्ण मराठा साम्राज्य जे कॅप्चर करायचं होतं, ते त्याला जमत नव्हतं. त्याच्यानंतर महाराणी ताराबाई, द कपेबल वाईफ ऑफ राजाराम महाराज, केम फॉरवर्ड टू
लीड स्वराज मुवमेंट इन द एक्स्ट्रीमली अनफेवरेबल सर्कमस्टन्सेस. म्हणजे अतिशय अशा अस्थिर संकटाच्या परिस्थितीमध्ये ह्या ज्या महाराणी ताराबाई आहेत त्या स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी, स्वराज्याच्या चळवळीसाठी पुढे आल्या होत्या. कंटेम्पररी मुघल हिस्टोरियन काफी खान डिस्क्राईब महाराणी ताराबाई ॲज इंटेलिजंट अँड नॉलेजेबल वुमेन. महाराणी ताराबाई हे हा जो इतिहासकार आहे काफी खान, त्याने वर्णन केलंय महाराणी ताराबाईंचं की त्या बुद्धिमान होत्या आणि नॉलेजेबल म्हणजे खूप माहिती होती त्यांना. बुद्धिमान तर होत्याच, त्याचबरोबर त्यांना एक आपण म्हणतो ना याला खूप माहिती आहे, जनरल नॉलेज खूप आहे याच्याकडे, म्हणजे त्याला सगळ्या व्यवहार ज्ञान आहे, सगळ्या गोष्टींची माहिती आहे, खूप सगळे पुस्तकं वाचलेले असतील किंवा प्रशासन कसं सांभाळायचंय किंवा ह्या सगळ्या गोष्टी जमत असतील तर नॉलेजेबल म्हणजे खूप माहिती असणार. हर मॅनेजमेंट ऑफ द आर्मी अँड ऍडमिनिस्ट्रेशन हॅड वोन रिनोन इवन ड्युरिंग द रूल ऑफ हर हजबंड. म्हणजे त्यांच्या व्यवस्थापन जे होतं त्या ज्या स्वराज्याचं व्यवस्थापन करत, सैन्याचं व्यवस्थापन करत, ऍडमिनिस्ट्रेशन सांभाळत, म्हणजे जे राजाराम महाराज होते तेव्हा सुद्धा ते सगळं या गोष्टींचं मॅनेजमेंट करत, व्यवस्थापन करत. राज्यातली प्रशासन व्यवस्था सांभाळायची, आर्मीचं व्यवस्थापन करायचं, या सगळ्या गोष्टी त्या आधीपासूनच करत असत. आफ्टर द डेथ ऑफ छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाई कंटिन्यूड स्वराज स्ट्रगल ब्रेवली विथ द हेल्प ऑफ हर सरदार. राजाराम महाराज सुद्धा महाराणी ताराबाईंनी, म्हणजे एखादी स्त्री आहे आणि आता मी काहीच करू शकत नाही, आता म्हणजे माझे पती तर गेले, संभाजी महाराज गेले, आता आपण काय करणार, असं विचार न करता महाराणी ताराबाई आणि येसूबाई यांनी खूप पराक्रम दाखवला होता. बघा, त्यांनी एवढं स्वराज्य सांभाळायचं आणि ते पण मुघलांच्या विरोधात, ही सोपी गोष्ट नव्हती. तरी पण काही त्यांनी सरदारांची हेल्प घेऊन त्यांना म्हणजे स्वराज्याच्या विरोधात ते लढत राहिले. औरंगाबाद, सातारा अँड पन्हाळा फ्रॉम मराठा टेरिटरी, बट ऍट द सेम टाइम मराठा डॅश्ड अप टू द मुघल एरियाज ऑफ मध्य प्रदेश. म्हणजे औरंगजेब आपले सातारा पन्हाळ्याचे किल्ले काबीज करत होता, त्याच वेळेला मराठ्यांनी सुद्धा मुघलांच्या एरियामध्ये अटॅक करून म्हणजे मध्य प्रदेश, गुजरात ह्या भागांमध्ये मराठ्यांनी अटॅक केला होता. सरदार लाईक कृष्णाजी सावंत, खंडेराव दाभाडे, धनाजी जाधव अँड नेमाजी शिंदे ओपन बॅटल अगेन मुघल ऑन व्हॅरियस फ्रंट्स आउटसाइड महाराष्ट्र. म्हणजे महाराष्ट्राच्या आत जरी मुघलांनी प्रवेश केला असला तरी मुघलांचे जे प्रदेश होते महाराष्ट्राच्या बाहेरचे, त्याच्यावरती सुद्धा हल्ले करायला त्यांनी सुरुवात केली होती. म्हणजे जवळजवळ सगळा भारतच आता मुघलांना, म्हणजे मराठ्यांना आपल्या ताब्यात करून घ्यायचा होता. महाराष्ट्राचं रक्षण तर करायचंच होतं, पण ते एवढे इन्स्पायर झाले होते, राजाराम महाराज, ताराबाई ह्या सगळ्यांमुळे ते एवढे इन्स्पायर झाले होते मराठा सरदार, की मुघलांची जी प्रदेश होते महाराष्ट्राबाहेरचे त्याच्यावरती सुद्धा ते आता अटॅक करू लागले. महाराणी ताराबाई फॉट फॉर 7 years. शी केप्ट द मराठा किंगडम स्ट्रॉंग. महाराणी ताराबाई जे आहेत त्या 7 वर्ष त्यांनी खूप आपल्या मराठ्यांसाठी लढा दिला. शी केप्ट मराठा किंगडम स्ट्रॉंग. मराठ्याचं राज्य आहे ते त्यांनी असं स्ट्रॉंग बनवलं, शक्तिशाली बनवलं. ही टूक चार्ज ऑफ द ऍडमिनिस्ट्रेशन सिंगल हँडेडली. त्यांनी जो राज्यकारभार आहे तो सिंगल हँडेड घेतला होता. सिंगल म्हणजे काय, एक हाती, हँड म्हणजे हाती, एक हाती घेतला होता त्यांनी तो सगळा कारभार, प्रदेशाचा कारभार, प्रशासनाचा तो त्या एक हाती सांभाळत, एकट्या सांभाळत. अँड एनकरेज द सरदार टू पार्टिसिपेट इन द मिशन ऑफ स्वराज. आणि सरदारांना सुद्धा त्या इन्स्पायर करत की तुम्ही स्वराज्याच्या कार्यामध्ये आलं पाहिजे, स्वराज्यासाठी लढा दिला पाहिजे, यासाठी त्या सरदारांना सुद्धा प्रोत्साहन देत. मराठा सरदार्स फॉट अगेन्स्ट द मुघल्स अप टू सिरोंजे, मंदसौर अँड माळवा. मुघलांचे जे क्षेत्र होते सिरोंजे, मांडसौर, माळवा या इथपर्यंत आता मराठ्यांनी त्यांचं मिशन ओपन केलं होतं, म्हणजे लढाई लढण्यासाठी सुरुवात केली होती. Hafiz Khan has recorded that Rajaram's wife Tarabai achieved great things and displayed the, म्हणजे महाराणी ताराबाई ज्या आहेत त्या खाफी खान काय म्हणतात की
ताराबाई ज्या आहेत त्यांनी खूप अशी मोलाची ग्रेट कामगिरी, महान अशी कामगिरी केली होती. अँड डिस्प्लेड द क्वालिटीज ऑफ लिडरशिप, आणि त्यांचे जे नेतृत्व गुण आहेत ते त्यांनी दाखवले होते. ऑफ द आर्मी अँड मॅनेजमेंट ऑफ कॅम्पेन्स, सैन्यामधले नेतृत्वाचे गुण आणि त्यांच्या मोहिमांचं व्यवस्थापन, वेगवेगळ्या प्रदेशावरती हल्ले करत मोहिमा असायच्या ना त्या, कॅम्पेन अगेन्स्ट सिद्धी वगैरे आपण पाहिलं ना. मोहीम म्हणजे काय, आता एखाद्या ठिकाणी अटॅक करायचा, हल्ला करायचा, मग त्यासाठी जे सैन्य लागतं ते सैन्य घेऊन ती चाल करणे, त्या ठिकाणी जे म्हणजे ती जी मोहीम असते एखाद्या किल्ल्याची, त्याच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज असतात त्याला म्हणतात कॅम्पेन. तर हे सगळ्या सैन्याचं व्यवस्थापन करायचं, कॅम्पेन सांभाळायचे, यामध्ये त्या खूप हुशार होत्या. इट ऍडेड फोर्स टू द मराठा कॅम्पेन, आणि त्याच्यामुळे मराठा जे मोहीम होती त्याला चालना मिळाली होती. ठीक आहे, थोडंसच राहिलं आपलं. आपल्याला लेसन कम्प्लीट करायचं आहे आज. खूप दिवस झाला लेसन चालू आहे. धनश्री रीड कर. Yes, ma'am. पहिले हे रीड कर, डू यू नो. Okay. While describing Tarabai's great achievements, poet Devdatta, who was the son of Param नाही, वरचं डू यू नो राहिलं ना आपलं. yes, त्याच्यामध्ये ग्युरिला टॅक्टिक्स काय आहे ते सांगितलं. okay. Maharani Tarabai used the guerrilla technique very effectively. Marathas were comparatively weaker than Aurangzeb in army power. Aurangzeb used his army to put siege to the forts or capture them. Marathas used to fight for the fort as long as they could. But then the rainy seasons opposite Kiledar of the fort pretended the side with Aurangzeb. A bride was accepted from Aurangzeb, and the fort was handed over to him. The Killedar used deposit his bride amount in the Marathas treasury. When Aurangzeb repleted, ma'am, what is that? Repleted. रिप्लेड. Repleted the wealth, grains, and ammunition on the fort. Tarabai used to capture that fort again. This strategy of Tarabai is described as safe deposit locker system. ओके, वेट धनश्री, आपण मी आधी एक्सप्लेन करते मग तू पुढचं रीड कर. महाराणी ताराबाई यूज अ ग्युरिला टेक्निक व्हेरी इफेक्टिव्हली, म्हणजे ग्युरिला टेक्निक आपण पाहिलं की समोरच्याला म्हणजे हे द्यायचं, फसवायचं, म्हणजेच गनिमी कावा करायचा. मराठा वेअर कम्पॅरेटिव्हली वीकर दॅन औरंगजेब इन आर्मी पॉवर. साहजिकच मराठा जे होते ते औरंगजेबाच्या कम्पॅरिझन मध्ये, मराठा म्हणजे औरंगजेबाच्या तुलनेमध्ये त्यांची पॉवर, आर्मीची पॉवर कमी होती, सैन्य शक्ती आपल्याकडे कमी होती. औरंगजेब युज्ड हिज आर्मी टू पुट सेज टू द फोर्ट टू कॅप्चर देम. मग औरंगजेब प्रत्येक वेळेला काय करेल की प्रत्येक किल्ल्याला तो वेढा देत असे. त्याच्याकडे एवढं सैन्य होतं की पूर्ण एवढा मोठ्या किल्ल्याला सुद्धा तो वेढा देत असे. आणि मराठाज यूज टू फाईट फॉर द फोर्ट ऍज लॉंग ऍज दे कुड. आणि मराठ्यांना एकदा वेढा दिला की सतत त्या म्हणजे किल्ल्याचं रक्षण करण्यासाठी त्यांना लढाई करावी लागत असे त्या वेढा दिलेल्या सैनिकांसोबत. बट व्हेन द रेनी सीझन अप्रोच, किल्लेदार ऑफ द फोर्ट प्रिटेंडेड टू साइड विथ औरंगजेब. म्हणजे जेव्हा पावसाळ्याचे दिवस येत असत त्यावेळेला तो जो किल्लेदार असतो, किल्ल्याचा किल्लेदार म्हणजे किल्ल्याचं रक्षण करत असे, किल्ल्याच्या बाहेर उभे असतात किल्लेदार, आणि जे किल्लेदार किल्ल्याचं रक्षण करत ते काय करायचे की ते प्रिटेंड करायचे असे, म्हणजे ते असं दाखवायचे की आपण औरंगजेबांच्या साईडने, असं त्या औरंगजेबाला शो करत ते की आम्ही आता तुमच्या बाजूने म्हणून. आणि ब्राईब वॉज ऍक्सेप्टेड फ्रॉम औरंगजेब अँड द फोर्ट वॉज हँडेड ओव्हर टू हिम. पावसाळा आला की ते काय करत औरंगजेबाकडून ब्राईब घेत. ब्राईब म्हणजे काय,
लाच म्हणतो ना आपण, लाच घ्यायची म्हणजे एखादं काम करायचं आपल्याला एखादं काम करून घ्यायचे तर त्या बदल्यात पैसे घ्यायचे. म्हणजे आपण बघतो बऱ्याचशा सरकारी ऑफिसेसमध्ये काय होतं, बऱ्याच वेळा लाच घेतली जाते. आपल्याला काही डॉक्युमेंट्स पाहिजे असतील आणि ते मिळण्यासाठी उशीर लागत असेल, मग ते काय करतात, थोडंसं ब्राईब ऍक्सेप्ट करतात. किंवा असं बऱ्याच ठिकाणी होतं की एक पैसे दिले की लोक फसवतात, म्हणजे पैसे द्यायचे आणि आपलं काम करून घ्यायचं, तर त्याला बोलतात ब्राईब, लाच देणे. तर मग ते काय करत, किल्लेदार असं भासवत की आपण त्यांच्या बाजूने आणि त्यांचे पैसे ऍक्सेप्ट करत, आणि त्या बदल्यात ते काय करत, औरंगजेबाला तो किल्ला देऊन टाकत. हा किल्ला आता तुमचा झालाय असं सांगत त्यांना. द किल्लेदार यूज टू डिपॉझिट दिस ब्राईब अमाऊंट इन द मराठा ट्रेजरी. आणि ही जो काही पैसा मिळत असे किल्लेदारांना ऍज अ ब्राईब, ते काय करत, मराठ्यांचं जे ट्रेजरी असते म्हणजे मराठ्यांचा खजिना जो असतो तिथे ते डिपॉझिट करत, ठेवत ते पैसे. औरंगजेबाकडून पैसे घ्यायचे आणि मराठ्यांच्या खजिन्यामध्ये ठेवून द्यायचे. म्हणजे तो पैसा त्यांना नंतर आपलं सैन्य पॉवर कमी होती, आपल्याकडे म्हणजे पैसा कमी होता, संपत्ती कमी होती, तर मग त्यांच्याकडून संपत्ती घ्यायची आणि आपल्या खजिन्यामध्ये ठेवून द्यायची. व्हेन औरंगजेब रिप्लेटेड द वेल्थ, ग्रेन्स अँड अम्युनेशन ऑन द फोर्ट, ताराबाई यूज टू कॅप्चर दॅट फोर्ट अगेन. म्हणजे जेव्हा औरंगजेब आपल्याला त्यांना ब्राईब देत असे, किल्लेदारांना पैसा देत असे, वेल्थ म्हणजे संपत्ती देत असे, किल्ल्यावरती जे धान्य लागतं ग्रेन्स ते देत असे, अम्युनेशन म्हणजे दारू गोळा, जो काय हे असतं ना, युती, तो औरंगजेब आणि स्वतःकडे घेत त्या गोष्टी आणि त्याला बोलतात गनिमी कावा. दिस स्ट्रॅटेजी ऑफ ताराबाई इज डिस्क्राइब्ड एज सेफ डिपॉझिट लॉकर सिस्टीम. त्यालाच काय बोललं जातं, सेफ डिपॉझिट लॉकर सिस्टीम. म्हणजे बँकेमध्ये एक लॉकर असतं, आहेत आपले सोनं नाणं वगैरे आपण त्याच्यामध्ये ठेवतो. तर तशा प्रकारे त्यांना म्हटलं की सेफ डिपॉझिट लॉकर सिस्टीम. ओके स्टुडंट्स, व्हॉइस इज नॉट कमिंग. तुम्हाला समजलं का आत्ताचा पॅराग्राफ समजला, ग्युरिला टेक्निक? कुणाला नाही समजला परत रिपीट करायचंय का? एवढा रिपीट करून आपण थांबूया जर कुणाला जर समजलं नसेल तर. आता आपण थांबतोय, ऍक्च्युअली क्लास टाइम पण झालेला आहे. एनीबडी हॅव अ डाऊट? आता माझा आवाज क्लिअर नव्हता ना, तर कुणाला हे होतोय का, प्रॉब्लेम होतोय का, डाऊट आहे का काही? अंडरस्टूड? ओके. ऍट लास्ट इट इज ब्रेकिंग. ओके. आपण काय लर्न केलं की ग्युरिला टेक्निक कशा करायच्या, म्हणजे किल्लेदार पावसाळा आला की किल्लेदार काय करायचा की आपण त्यांच्या बाजूने, औरंगजेबाला असं भासवायचा की आपण त्यांच्या बाजूने, आणि तो फोर्ट जो आहे तो औरंगजेबाचे जे सरदार असत त्यांच्या ताब्यात देऊन टाकायचा, फोर्ट किल्ला जो आहे तो. आणि मग त्यांनी किल्ला दिला म्हणल्यावर औरंगजेब त्याला लाच द्यायचा, ब्राईब द्यायचा, म्हणजे पैसा देत असे, धान्य देत असे, तोफ गोळे वगैरे देत असे, दारू गोळा. तर हे सगळं तो स्वतःकडे ठेवून घेत, आपल्या म्हणजे आपला किल्ला जो आहे त्याच्या खजिनामध्ये हे सगळं आणून ठेवत. तो स्वतःसाठी घेत नसते किल्लेदार, ती जी ब्राईब दिलेली आहे ती स्वतःसाठी न ठेवता तो मराठ्यांच्या खजिन्यामध्ये आणून ठेवत, आणि त्याचाच उपयोग करून ताराबाई परत म्हणजे त्या मुघलांच्या विरोधात लढाई करत.
आणि अशा प्रकारे आपल्या फोर्टचं 7-7, 8-8 वर्ष त्यांना रक्षण करावं लागेल. असं नाहीये की किल्ल्याला वेढा घातला की तो किल्ला त्यांचा झाला, असं नसतं. किल्ल्याला वेढा घालत मग आपले सैनिक त्यांना लढून त्यांच्याशी लढाई करून आपल्या किल्ल्याचं रक्षण करत, आपल्या किल्ल्याच्या आत त्यांना प्रवेश करू देत नसत. अशा प्रकारे हा जो लढा आहे तो 7-7, 8-8 वर्ष चालत असे. मग अशा प्रकारे म्हणजे ह्या ताराबाई अशा प्रकारे युक्ती लढवत आणि किल्ल्याचं रक्षण करत. अंडरस्टूड? Only 4 students left. Is it boring? ओके. एवढी घाई होते का स्टुडंट्स की 5 मिनिट्स पण थांबू शकत नाही? ओके, बाय एव्हरीवन. Bye, teacher. बाय Bye, ma'am. Good night. Bye. बाय Bye, ma'am. बाय.